जय शिवराय मित्रांनो महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आहे मित्रांनो। आज 1 एप्रिल 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गामध्ये बदल करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे आणि याच्या संदर्भातील एक जीआर आज 1 एप्रिल 2026 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे। नागपूर गोवा पवनार ते पत्रादेवी या नियंत्रित शीघ्र संचार द्रुतगती महामार्ग अर्थात महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाच्या सुधारित आखणीस मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांचा विरोध, लोकप्रतिनिधींचा विरोध या पार्श्वभूमीवरती या महामार्गामध्ये बदल केला जाणार अशी मोठ्या प्रमाणात माहिती देण्यात आलेली होती आणि अखेर हा बदल करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं की सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पासून हा महामार्ग बदलण्याचा एक प्रयत्न केला जात होता, त्याच्या संदर्भातील माहिती दिली जात होती। आता सांगोल्यातून सांगली जिल्ह्यामध्ये जाणारा हा महामार्ग वळवण्यात येणार असून पुढे तो माळशिरस तालुक्यातून सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करून सांगली जिल्ह्यामध्ये जाण्याची शक्यता आहे आणि अशाच प्रकारचा बदल करण्यासाठी या जीआरच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, शासन निर्णय आपण पाहू शकता। महाराष्ट्र महामार्ग अधिनियम 1955 च्या अंतर्गत भूसंपादन करण्याच्या अनुषंगाने जे काही प्रारंभिक कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भुदरगड आणि आजरा तालुक्यातील मंजूर आखणी होती, ही या ठिकाणी एका अधिसूचनेद्वारे रद्द करण्यात आलेली होती आणि याच्यानंतर 28 ऑगस्ट 2025 रोजी पवनार ते सांगली दरम्यानची आखणी कायम ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली होती आणि उर्वरित आखणीच्या संदर्भात काही निर्देश देण्यात आलेले होते। या सदर प्रस्तावानुसार महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 13 जिल्ह्यातील 40 तालुक्यामधून जात असून सदर महामार्गामुळे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तीपीठ ज्याच्यामध्ये माहूर, तुळजापूर, कोल्हापूर यासह 21 धार्मिक स्थळं जोडली जाणार आहेत। या महामार्गामुळे नागपूर ते गोवा हे सद्यस्थितीमधील 18 तासाचा प्रवास 8 तासावरती येणं अपेक्षित आहे आणि याच अनुषंगाने या महामार्गामध्ये काही बदल करण्याची मंजुरी देण्यात आलेली आहे। मूळ मंजूर आखणीपैकी वर्धा, यवतमाळ, बीड आणि लातूर या जिल्ह्यामधील जी आखणी आहे ती आखणी तशीच कायम ठेवण्यात आलेली आहे। तर नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मूळ मंजूर आखणीमध्ये थोडी सुधारणा करणं, तर सातारा जिल्ह्यामध्ये आखणी नव्यानं अंतर्भूत करणं यासाठी मंजुरी देण्यात आलेली। अर्थात आता सातारा जिल्ह्यामधून या शक्तीपीठ महामार्गाचा प्रवास होणार आहे आणि एकंदरीत 802 किलोमीटरचा असलेला हा महामार्ग आता 856.76 किलोमीटर एवढा होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे नवीन अलाइनमेंट करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। लवकरच याच्या संदर्भातील नवीन अलाइनमेंट समोर येईल आणि ती अलाइनमेंट आल्यानंतर कोणत्या कोणत्या गावामध्ये बदल होणार आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता आलेल्या माहितीनुसार सांगोला तालुका हा पूर्णपणे वगळला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। याच्या संदर्भातील अधिकृत असा अलाइनमेंट आल्यानंतर त्याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेण्याचा नक्की प्रयत्न करूयात। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।